बाई, त्या कृष्णाचा मुलगा त्या नोकरीला आहे मुंबईला. कायसा बाय कॅम्प्युटरवर करत असतो, कमवतो, पण कोणाला दाखवत नाही. हे असलं आमच्या गावात कोकणात जाम ऐकायला मिळते. गावात स्वतःचं घर धंदा असणाऱ्याला काळ्या कुत्र्याची किंमत नाही, पण मुंबईतल्या चाकरमानी नवऱ्याला जास्त किंमत आहे. मुलगा मुंबईचा पाहिजे, मग तो किड्यामुंग्यासारखं भाड्यानं रूममध्ये का आयुष्य काढेना. 4-5 दिवसा अगोदर स्टेशनवर चालताना मला हे रिअलाइज झालं की अरे, सगळे स्पीडमध्ये पळत आहेत, पण मी एकटाच आहे जो निवांत चाललोय. आपल्याला वाटतं की गावातून शहरात येऊन फ्लॅट घेतला, गाडी घेतली की आपण रॅट रेसमधून बाहेर पडलो. पण खरं सांगायचं तर एका रॅट रेसमधून बाहेर येऊन आपण दुसऱ्या रॅट रेसमध्ये अडकलोय. कारण हे जे दिसतंय ना, ह्युमन स्टोरेज सिस्टीम, अपार्टमेंट, ही सुद्धा शर्यतच आहे. आता लांबून बघणाऱ्याला असं वाटतंय की याचं तर काही शहरात मस्तच चाललंय, पण जो स्वतः अनुभवतोय त्यालाच माहिती आहे की तो नक्की कसं दिवस ढकलतोय. पुरुषाचं दुर्दैव असं आहे की जोपर्यंत आपण अवकात नाही बनवत, घर, गाडी, पैसा, तोपर्यंत कोण किंमतच नाही देत.